ठिकाणी प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या वतीने दिव्यांग पेन्शन बचाव मोर्चासाठी उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांचे सर स्वागत। खरं तर दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत कालच माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र आलेले आहे आणि त्यातून एक धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 11,077 दिव्यांग 3 महिन्यापासून पेन्शन पासून वंचित आहेत। धिक्कार करण्यासारखं ही शासनाची गोष्ट आहे आणि याला सगळ्यात जबाबदार असतील तर तहसीलदार कार्यालय आहेत। प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाचा गलथानपणा आणि त्याची शिक्षा भोगतोय आमचा अपंग दिव्यांग बांधव। 3 महिन्यापासून अपंगांच्या खात्यात 1 रुपया नाही आणि आता मला 10 मिनिटापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संजय गांधींच्या ऑफिसमधून फोन आला की 15 तारखेला सगळ्यांच्या जिल्ह्यातली पेन्शन काढलेली आणि एकाचाही शिल्लक नाही। मी सांगितलं साहेब 3 महिन्यापासून पेन्शन बाकी आहे, थक बाकी 1 महिन्याची काढली, ते पण आंदोलन आहे म्हणून काढली, बाकीच्या पेन्शनचं काय? किंवा सचिवांनी माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलेलं आहे आणि 11,077 दिव्यांगांची अद्ययावत माहिती करायला सांगितलेली आहे। ही माहिती तहसील कार्यालयातून अद्ययावत करण्यात आली नसल्यामुळे हा भुर्दंड फक्त आणि फक्त दिव्यांगांना सोसायला लागतोय। गेल्या 3 महिन्यापासून दिव्यांग मानसिक आर्थिक विवचनात आहेत। खरं तर दिव्यांग आत्मदहन करण्याच्या सुद्धा परिस्थितीत होते। 3 महिन्यापासून अनेक वेळा तहसीलदार कार्यालयाचे उंबरे सजवले, त्या ठिकाणी गेले असता त्यांना उत्तर उडवाउडीची दिली जातात, उपकार करत असलेली भाषा तिथं बोलली जाते आणि दिव्यांगांची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अवहेलना होते। या सर्व प्रकाराचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। आज या ठिकाणी आम्ही खरडा भाकरी खाऊन शासनाचा निषेध करतो आणि जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र शासनामार्फत 15 मे रोजी आता शासन निर्णय आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये त्यांना सर्व दिव्यांगांची माहिती UDID कार्ड अपडेट करण्यासंदर्भात तालुकास्तरीय शिबिरे घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। या सूचनेचं पालन करून माननीय जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर अपंगांची सर्व पेन्शनची खाते अपडेट करावीत। अन्यथा आज जे आंदोलन आम्ही खऱ्या अर्थानं तालाठोक ठेवलं होतं, पण सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं या तालाठोक आंदोलनाला आपल्याला परवानगी दिली नाही आणि दिव्यांग पेन्शन बचाव आपण हा मोर्चा या ठिकाणी काढला। खरं तर आमचं नेहमी सहकार्याची भावना असते, पण प्रशासनाकडून जर अवहेलना अशीच होत राहिली तर आम्हाला सुद्धा टोकाचा निर्णय घ्यावा लागणार आहे। आणि आज या ठिकाणी आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे।